भारतातील हवामानाचा प्रमुख टप्पा असलेल्या दक्षिण पश्चिम मान्सून यंदा केरळमध्ये दाखल होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेले वादळ आणि त्यातून छत्तीसगडपर्यंत तयार झालेले द्रोणीय पट्टा, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील चक्रकार वाऱ्यांची स्थिती तसेच बंगालच्या उपसागरात 27 मे रोजी तयार होणाऱ्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पुढील काही दिवसात हलक्यांपासून मध्यम पावसापर्यंतचा सरीचा मारा होणार आहेत। आजच्या या विशेष अहवालात पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी आणि किती पाऊस पडणार। भारताच्या दक्षिण भागात मान्सूनचं आगमन जवळ आलं आहे। हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार 25 मे रोजी केरळमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या दरम्यान कोकण किनारपट्टीवर सध्या एक वादळ म्हणजेच कमी दाबाचं वादळ सक्रिय झालं आहे। हे वादळ रत्नागिरी आणि दापोलीच्या दरम्यानहून पूर्वेकडे भूभागात सरकण्याची शक्यता आहे। या वादळामुळे छत्तीसगडपर्यंत एक कमी दाबाचा द्रोणीय पट्टा तयार झाला असून हवामानात अनेक ठिकाणी अस्थिरता जाणवत आहे। राजस्थान आणि आंध्र प्रदेशावर 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। हेही बदल हवामानात गडबड निर्माण करीत आहेत। विदर्भातील पावसाचा तपशीलवार अंदाजानुसार 24 ते 26 मे दरम्यान अकोला आणि अमरावती वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर अकोला आणि अमरावतीत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 27 मे रोजी अकोला, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अनेक भागात गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाचे संकेत आहेत, तर इतर जिल्ह्यात तुरळक स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे। 28 मेला अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली या भागात मोठ्या प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संभाव्य चित्र अपेक्षित आहे। तर 29 मे रोजी अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आहेत आणि यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली अनेक भागात पावसाचा प्रभाव जाणविणार आहेत। पूर्व विदर्भात 26 ते 28 मे दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे। तसेच बंगालच्या उपसागरात 27 रोजी नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे। या प्रणालीची तीव्रता वाढू शकते आणि यामुळे विदर्भासह मध्य भारतात पुढील आठवड्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। श्री शिवाजी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी जनतेला आवाहन केलं आहे की सध्या हवामानविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अंदाजावर विश्वास ठेवा। हवामानातील हे बदल केवळ पावसाच्या आगमनाची नांदी नसून पुढील शेती हंगामाचं दिशादर्शन करणारे संकेत आहेत। पावसाचे हे सुरुवातीचे दिवस गडगडाटासह विजेच्या कडकडाटात येणार असल्याचं खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे। श्री शिवाजी कृषी विद्यापीठासारख्या तज्ज्ञ संस्थेचा सल्ला घेत अफवांवर दूर राहणं आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं हीच काळाची गरज आहे। आम्ही तुम्हाला पुढील अपडेट देत राहू, तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज।